नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे बरेचदा उपयोगी असणाऱ्या आणि खूप जणांना माहीत नसलेल्या व्यवसाय नोंदणीच्या प्रकाराबाबत माहिती समजून घेणार आहोत. HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे एक बिझनेस स्ट्रक्चर किंवा टॅक्स सेव्हिंग स्ट्रक्चर आहे. या अंतर्गत आपण उद्योग व्यवसाय सुद्धा करू शकतो आणि त्याच पद्धतीने आपली कराची बचत करण्यासाठी सुद्धा आपल्याला HUF ची खूप चांगली मदत होऊ शकते. त्यामुळे हे HUF आहे काय, या अंतर्गत नोंदणी करण्याचे फायदे तोटे काय आहे आणि कशा प्रकारे आपण याची नोंदणी करू शकतो, या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मग चला सुरू करूयात. सगळ्यात आधी HUF म्हणजे काय आपण ते समजून घेऊयात. आता साधारणतः HUFच्या या शब्दाचा अर्थ हिंदू अनडिवायडेड फॅमिली होते. हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे आपल्याकडे पूर्वी ज्या पद्धतीने एखादा लोहार व्यक्ती असेल, तो त्याचा लोहारीचा व्यवसाय करत होता आणि ते करत असताना तो एकटा तो व्यवसाय न करता त्याचं पूर्ण कुटुंब त्याला त्या व्यवसायामध्ये मदत करत होतं. मग याच पद्धतीने सुतार असेल, तो त्याचं फर्निचरचं काम करत असताना त्याची फॅमिली सुद्धा त्याला मदत करत होती. मग माळी असेल, या पद्धतीने प्रत्येक कुटुंबाचे ते व्यवसाय होते आणि त्या कुटुंबाअंतर्गत ते व्यवसाय चालवले जात होते. पूर्ण कुटुंब त्या व्यवसायाच्या ऑपरेशनमध्ये मदत करत होतं. या पद्धतीने आपल्याकडे हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब होती की जी व्यवसाय करत होती. आणि पुढे जाऊन ही संकल्पना आता तेवढी प्रॅक्टिकली वर्केबल नाहीये, परंतु या अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये एक स्वतंत्र प्रोव्हिजन आहे की ज्या अंतर्गत आपण HUF ची नोंदणी करू शकतो, आपल्या कुटुंबाचा एक स्वतंत्र व्यवसाय दाखवू शकतो आणि त्या अंतर्गत आपण जे काही उत्पन्न आहे ते कुटुंबाचं उत्पन्न म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं. यामध्ये कुटुंब प्रमुख जो असतो त्याला कर्ता असं म्हणतात. जे तो प्रमुखाचा कुटुंबाचा लीडर असतो, तो ते कुटुंब चालवतो आणि हा व्यवसाय त्याच्या नावाने सुरू होतो. आणि इतर जे काही कुटुंबातले घटक आहेत ते त्या व्यवसायामध्ये मेंबर असतात, सभासद म्हणून असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास आई वडील जे नवरा बायको असतील आणि त्यांची मुलं यांचं मिळून ते एक कुटुंब तयार होतो आणि या कुटुंबाच्या अंतर्गत जो काही व्यवसाय सुरू केला तो त्या HUF चा व्यवसाय असतो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं, म्हणजे लग्न झाल्यानंतर त्याची जी मिसेस आणि तो यांचं दोघांचं मिळून एक कुटुंब तयार होतं. या अंतर्गत आपण या दोघांच्या कुटुंबाचं एक स्वतंत्र पॅन कार्ड काढू शकतो. म्हणजे हे पॅन कार्ड आल्यानंतर त्यावर आपण शॉप ॲक्ट उद्यम रजिस्ट्रेशन घेऊन त्या अंतर्गत व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतो. उदाहरणादाखल माझं नाव देवेंद्र मधुकर सूर्यवंशी या नावाने अगोदरच एक पॅन कार्ड आहे की ज्या पॅन कार्डवरून मी माझे वैयक्तिक इन्कम टॅक्स रिटर्न किंवा माझा व्यवसाय त्या अंतर्गत चालवतो. परंतु जर मला माझ्या कुटुंबाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी आणि माझी मिसेस यांच्या नावाने 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मी एक घोषणापत्रक देईल. त्या अंतर्गत मी माझ्या HUF ची नोंदणी करेल. म्हणजे ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवशी आमचं HUF अस्तित्वात आलेलं आहे, परंतु याला लिगल स्वरूप देण्यासाठी आपल्याला हे डिक्लेरेशन देणं गरजेचं असतं. त्यानंतर माझं पुन्हा म्हणजे आमच्या कुटुंबाचं एक पॅन कार्ड जनरेट होईल. ते पॅन कार्ड असेल देवेंद्र मधुकर सूर्यवंशी कंसात HUF या नावाने. आणि या स्वतंत्र पॅन कार्डचं आम्ही वेगळं शॉप ॲट उद्यम रजिस्ट्रेशन घेऊ शकतो. त्या नावाने बँकेत अकाउंट ओपन करू शकतो, त्याच्या नावाने प्रॉपर्टी धारण करू शकतो, सेल परचेस करू शकतो, बिझनेस करू शकतो, इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जे एक व्यक्ती करू शकतो त्या सगळ्या गोष्टी या HUF अंतर्गत आपल्याला स्वतंत्रपणे करता येऊ शकतात. म्हणजे देवेंद्र सूर्यवंशी एक व्यक्ती म्हणून वेगळा आणि देवेंद्र सूर्यवंशी HUF म्हणून एक कायदेशीर अस्तित्वात आलेली एक व्यक्ती वेगळी आहे. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. आता HUF ची नोंदणी केव्हा केली पाहिजे, तर यासाठी आपल्याला एक आपल्या नावाने स्वतंत्र बिझनेस करायचा आहे आणि कुटुंबाचा एक स्वतंत्र व्यवसाय असल्यास त्यावेळी आपण HUF ची नोंदणी केली पाहिजे. त्या पद्धतीने आपली वडिलोपार्जित काही प्रॉपर्टीज असतील आणि त्यातून काही उत्पन्न येणार असेल तर ती सगळी प्रॉपर्टी आपण HUF च्या नावाने ट्रान्सफर करून ती आपली कुटुंबाची प्रॉपर्टी म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो. याशिवाय आपल्याला कुटुंबाचा काही स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल, त्या अंतर्गत काही इन्व्हेस्टमेंट्स करायचे असतील तर त्यावेळी आपण HUF ची नोंदणी केली पाहिजे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं इंडिव्हिज्युअलचं उत्पन्न खूप जास्त होतं, यावेळी सुद्धा बरेच जण टॅक्स प्लॅनिंगसाठी HUF ची नोंदणी करून त्यातील काही उत्पन्न हे HUF मध्ये ट्रान्सफर करतात. लक्षात घ्या, HUF फक्त एक टॅक्स प्लॅनिंग टूल आहे. हे बिझनेस ग्रोथ किंवा बिझनेस डेव्हलपमेंटसाठी याचा आपण जास्त उपयोग करू शकत नाही. छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथपर्यंत ठीक आहे, त्यावेळी आपण HUF अंतर्गत तो व्यवसाय करू शकतो. आता HUF मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची कामे करता येऊ शकतात ते पण समजून घेऊयात. या अंतर्गत आपण ट्रेडिंग बिझनेस करू शकतो. इन्व्हेस्टमेंट ही शेअर्स मधली किंवा म्युच्युअल फंड मधली असेल, FDIs ठेवायचे असतील ते सुद्धा आपण करू शकतो. काही आपल्याला प्रॉपर्टीचं रेंट येणार असेल तर त्या प्रॉपर्टीचं रेंट सुद्धा आपण HUF अंतर्गत घेऊ शकतो. ॲग्रिकल्चर इन्कम असेल, इंटरेस्ट इन्कम असेल किंवा एखादा छोटा मोठा फॅमिली बिझनेस असेल तो आपण HUF अंतर्गत सुरू करू शकतो.
परंतु इथे लक्षात घ्या की जे काही प्रोफेशनल इन्कम्स आहेत ते आपण या अंतर्गत घेऊ शकत नाही. म्हणजे एखादे चार्टर्ड अकाउंटंट असतील किंवा ॲडव्होकेट असतील, डॉक्टर असतील, यांची डिग्री ही त्यांची स्वतःची आहे आणि ती HUF अंतर्गत आपल्याला त्या अंतर्गत व्यवसाय दाखवून त्यावर उत्पन्न घेता येणार नाही. जो जनरलाइज बिझनेस असेल तो आपण करू शकतो, पण तो जे स्पेसिफाईक ज्यासाठी काही विशेष कौशल्य आवश्यक आहे तो बिझनेस आपण HUF अंतर्गत सुरू करू शकत नाही. त्याच पद्धतीने HUF मधली बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड असते. यामध्ये काही आर्थिक नुकसान झाल्यास HUF ला, त्या कर्त्याला आणि तिच्या पूर्ण व्यवसायाला याची पूर्ण लायबिलिटी भरून द्यावी लागते. आता HUF मध्ये किती मेंबर्स असू शकतात ते सुद्धा समजून घेऊया. HUF ची नोंदणी करताना किंवा जे आपण डिक्लेरेशन देतो त्यावेळी किमान 2 व्यक्ती असणं आवश्यक आहे. दोघी व्यक्ती नवरा बायको असतील तरच HUF ची नोंदणी होऊ शकते. किंवा आपल्या घरामध्ये अपत्य असतील, जे काही मुलं असतील त्यांची सुद्धा आपण नावं एक मेंबर्स म्हणून त्या HUF मध्ये घेऊ शकतो. तसेच या अंतर्गत जास्तीत जास्त किती मेंबर्स असावे याची कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. आपल्या कुटुंबाचे सगळे सदस्य या अंतर्गत मेंबर होऊ शकतात. कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती या अंतर्गत मेंबर होऊ शकत नाही. तसेच HUF नोंदणीचे फायदे आणि तोटे काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. HUF अंतर्गत आपल्याला एक स्वतंत्र पॅन मिळतो. त्याअंतर्गत आपण त्याचं वेगळं इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतो. टॅक्स सेव्हिंगसाठी, टॅक्स प्लॅनिंगसाठी आपल्याला हा एक खूप चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने आपली काही जुनी प्रॉपर्टी असेल तर त्या सुद्धा आपल्याला मॅनेज करणं या अंतर्गत सोपं होऊ शकतं. परंतु HUF नोंदणीचे किंवा HUFचे काही मर्यादा आहेत, काही त्रुटी आहेत. म्हणजे आपण त्याचं अंतर्गत तोटे नाही म्हणता येणार, परंतु काही मर्यादा आहेत. जसं याच्या अंतर्गत आपण मोठा बिझनेस करू शकत नाही. या अंतर्गत बिझनेस लायबिलिटी ही अनलिमिटेड आहे. तसेच फॅमिलीमध्ये काही डिस्प्यूट झाल्यास, काही अडचणी आल्यास HUFचं अस्तित्व हे धोक्यात येऊ शकतं. तसेच मॉडर्न बिझनेससाठी म्हणजे आधुनिक जे काही बिझनेसचे प्रकार आहेत त्यासाठी ही एंटिटी सुटेबल नाहीये. आणि त्याच पद्धतीने आपण चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी टॅक्सेशन दाखवल्यास इन्कम टॅक्सची स्क्रुटिनी सुद्धा आपल्या मागे येऊ शकतात. आता HUFला टॅक्स किती लागतो ते सुद्धा आपण समजून घेऊयात. एखादा व्यक्ती जेव्हा त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, जो जिवंत व्यक्ती आहे तो, त्याला आता 12 लाखापर्यंत टॅक्सेशनचं एक्झम्पशन आहे. आणि जर आपण पार्टनरशिप असेल, LLP असेल किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, यातल्या कोणत्याही प्रकारामध्ये व्यवसायाची नोंदणी केली तर त्यासाठी आपल्याला 26% किंवा 30% पर्यंत इन्कम टॅक्स भरावा लागतो, अगदी पहिल्या रुपयापासून. परंतु HUF साठी टॅक्सेशनचं गणित थोडं वेगळं आहे. याला ज्या पद्धतीने एका व्यक्तीला टॅक्सेशन लागू होतं त्याच पद्धतीचं टॅक्सेशन हे HUF ला लागू होतं. म्हणजे आपण जर न्यू रेझिम सिलेक्ट केलेला असेल तर साधारणतः 4 लाखापर्यंत इन्कम टॅक्सची सूट आपल्याला या अंतर्गत मिळते. त्यानंतर टॅक्स लायबिलिटी चालू होते. आणि आपण ओल्ड रेझिम घेतला असेल तर आपल्याला 2.5 लाखापर्यंत टॅक्सचं एक्झम्पशन या अंतर्गत मिळतं. म्हणजे जास्त उत्पन्न दाखवून कमीत कमी टॅक्स भरणं हे आपल्याला HUF मध्ये खूप चांगल्या पद्धतीने जमू शकतं इतर कोणत्याही उद्योग व्यवसायाच्या प्रकारापेक्षा. तर मित्रांनो, जर तुम्हाला टॅक्स सेव्हिंग करायची किंवा टॅक्स प्लॅनिंग करायची असेल, आपल्या कुटुंबाचा एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा असेल आणि एक वेगळी एंटिटी त्यासाठी क्रिएट करायची असेल तर HUF नोंदणी करणं आपल्याला खूप चांगला पर्याय आहे. त्यानंतर आपण ती नोंदणी करू शकतो. जर तुम्हाला HUFची नोंदणी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या WhatsApp नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचे प्रतिनिधी त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन व सर्व मदत करतीलच. तसेच HUF मध्ये काही कंप्लायन्स सुद्धा करणं गरजेचं असतं. HUFचं फक्त आपण पॅन कार्ड काढलं त्याअंतर्गत कुठलीही ऍक्टिव्हिटी केली नाही तर अशा वेळी आपल्याला कुठल्याही प्रकारची कंप्लायन्स करण्याची गरज नाहीये. परंतु त्याअंतर्गत जर आपण उत्पन्न मिळवत असू, त्याअंतर्गत काही व्यवसाय करत असू तर त्या व्यवसायाच्या अनुषंगाने आपल्याला काही कंप्लायन्स करणं गरजेचं असतं. जसं की त्याअंतर्गत काही आपण उत्पन्न मिळवलं तर आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आवश्यक आहे. तर त्याअंतर्गत जर लागू असल्यास तर GSTची नोंदणी घेणे आवश्यक आहे. आपण फूड बिझनेसेस काही करणार असू तर त्यासाठी आपल्याला फूड लायसन्स घ्यावं लागेल. जर मोठा उद्योग करत असू तर आपल्याला पोल्युशन कंट्रोल बोर्ड किंवा इतर कंप्लायन्सेस करणं सुद्धा गरजेचं आहे. पण कंपॅरेटिव्हली एका व्यक्तीप्रमाणे सगळ्या गोष्टी ह्या HUFला लागू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा HUF या नोंदणी प्रकाराबाबत माहिती होईल. आणि अशाच प्रकारे उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.